मी बरंच बोललो, पण बरंच सांगायचं राहून गेलं. आणि कर्णाचं चित्र जे आहे ते द्रौपदीचं चित्र सांगितल्याशिवाय कर्णाचं चित्र पूर्ण होत नाही. कर्णाचा अधिकार किती आहे? कर्णाचा अधिकार तर काल तुम्हाला त्याच्याबद्दलची महाभारतातली चांगली विशेषण ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं असेल किती अधिकारी येतो. आणि युधिष्ठिराच्या एका संवादात त्यांनी सांगितलेलं आहे की 13 वर्ष मला कर्णामुळे सुखाने झोप आली नाही, इतकं त्याचं अस्तित्व दाहक आहे. आणि ही गोष्ट युधिष्ठिराला जशी माहिती होती तशी श्रीकृष्णाला जास्ती माहिती होती. श्रीकृष्णाचं सगळं लक्ष कर्ण काय करतो इकडे होतं. आणि कर्ण चांगला वागत नाही आणि कर्ण वाईट सल्ला देतो हेही त्याला माहिती होतं. पण तो आपणून कधी कर्णाला भेटायला गेला नाही किंवा त्यांनी कर्णाला 4 शब्द सांगितले असं कधी घडलं नाही. कर्णही कधी श्रीकृष्णाच्या समोर आला नाही. आणि जेव्हा शिष्टाई ठरली आणि शिष्टाईला जायच्या वेळेला जेव्हा तडजोडीची भाषा सुरू झाली त्यावेळेला हे 5 भाऊ बसलेले होते आणि श्रीकृष्ण निघाले जायला. तर श्रीकृष्ण प्रत्येकाला विचारतो तुझं काय मत आहे, मी काय बोलावं तिथे असं वाटतं तुला, शिष्टाईक मी काय करावं, तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे. नकुल झाला, सहदेव झाला, अर्जुन झाला. तर प्रत्येकाने हे सांगितलं तू ठरवलं असता आम्ही युद्ध करायला तयार आहोत. अर्जुन म्हणाला आम्हाला न्याय मिळण्यावरती आम्ही आग्रही आहोत, तू न्याय मिळाल्याची व्यवस्था कर आणि तू जर ठरवलं असताना आम्ही युद्ध करायला तयार आहोत. तर याच्यापेक्षा अधिक कडक शब्दामध्ये भीमाकडनं अपेक्षित आहे. तर भीमाला विचारलं तुझं काय मत आहे. तो त्यांनी एकदम काय ते चमत्कारीच उत्तर दिलं. तर म्हणाला अरे तू तुझ्या बुद्धिवैभवाचा जर वापरच करायचा असेल तर काही झालं तरी युद्ध टाळून तह करून तो परत ये. धक्का बसला. तुम्हाला तसा बसला असा श्रीकृष्णाला धक्का बसला. युधिष्ठिर पण बघायला लागला असं काय म्हणतो. तर श्रीकृष्ण म्हणाला बाकी जाऊन दे, भीमा तू काय बोलतोस तुला कळतं का. हो म्हणाला मला कळतं. मी जर हातामध्ये धनुष्य घेऊन किंवा गदा घेऊन या महायुद्धाच्या निमित्तानं उभा राहिलो तर कोणीही जिवंत राहणार नाही हे मला दिसतंय. म्हणाले अपराधी माणसं मरतीलच पण निरपराधी सुद्धा मरतील. कशा करता म्हणाले सिंहासनाच्या एवढ्या तुकडा करता नको. म्हणा मला आत्ताच त्या रक्तबंबाळ सगळं प्रचंड दिसतंय. मला आता भीती वाटायला लागली. माझ्या सामर्थ्याचा मला अंदाज आहे तो काही कर पण युद्ध टाळू नये. हे ऐकल्यानंतर तुमच्या माहिती करता सांगतो एक वेळ गीता तुम्ही वाचली नाहीत तरी चालेल पण या ठिकाणी श्रीकृष्णाने जी त्याला उपदेश केलेला आहे तो अत्यंत ज्वालाग्रही आहे. भीमा द्रौपदीच्या निरीला हात घातलेला तू विसरलास, रक्तप्रसन करण्याची प्रतिज्ञा केलीस ती विसरलास, दुर्योधनाला ठार मारायचं ठरवलंस ते विसरलास, तुझ्याच प्रतिज्ञा तू विसरायला लागलास. कसली आपत्ती आली तुझ्यावरती, काय समजून तू बोलतोस माझ्याशी. असं एक ना तो अख्खा अध्याय खर्ची पडला. आणि शेवटी त्याचे डोळे जेव्हा उघडले तरी तो मान वर करून बघेना. त्याच्या लक्षात जर आपण चुकीचं बोललो. मग शेवटी श्रीकृष्णानं त्याचे दोन्ही खांदे धरून त्याला गदागदा हलवला आणि सांगितलं आता माझ्याकडे मान वर करून बघ. आणि जेव्हा त्यांनी मान वर करून बघितलं तर त्याला उभा केला. कबूल कर माझ्यासमोर मी युद्ध करायचं ठरवलं तर युद्ध सगळ्यात आघाडीवर राहील म्हणून. आणि त्याच्याकडनं त्यांनी शब्द घेतला तू जर युद्ध ठरवलंस तर सर्वांच्या पुढे आघाडीवर मी राहीन आणि सगळ्या कौरवांचा निपात करीन असा शब्द घेतला. आणि मग युधिष्ठिराला विचारलं तुझं काय मत आहे. त्यांनी सांगितलं न्याय मिळण्याकरता तू जे ठरवशील ते आम्हाला मान्य आहे. तू आमचं रक्षण करता आहेस, तू आमचा सल्लागार आहेस, त्याहीपेक्षा तू आमचा हितचिंतक आहेस. आमच्या दृष्टीने आम्हाला काय न्याय आहे ते तुला कळतं, त्या दृष्टीने तू विचार कर आणि सांग तिथे काय बोलायचं ते ठरव. द्रौपदीने सांगितलं खबरदार तह करेल असतं.
अशा परिस्थितीत तो जेव्हा जायला निघाला, श्रीकृष्ण इतका धूर्त आहे, कमालीचं त्याला कळतं. त्यांनी सात्यकीला बोलून सांगितलं, माझ्या रथामध्ये कोणकोणती शस्त्र ठेवायची, कुठे ठेवायची, कोण कोण माझ्याबरोबर येतील. तर त्या सगळ्या गर्दीमध्ये त्यांनी पाणके पण बरोबर घेतलेले. तर स्वाभाविकच एवढं कुरु साम्राज्यामध्ये जात असताना एवढ्या साहित्याची गरज काय. तो सात्विकीचा जो सहकारी आहे त्याने विचारलं की महाराज हे एवढ्या साहित्याची काय गरज आहे. श्रीकृष्णाने जे उत्तर दिले, म्हणून मी एकट्याने म्हणाले सगळ्यांना संपवू शकतो, याबद्दल मला शंका नाही आहे म्हणाले. शत्रू जरी निकृष्ट आणि सामान्य असला तरी त्याच्यावर विश्वास ठेवा असं राजकारण सांगत नाही. कौरव उलट्या काळजाचे आहेत म्हणाले. दुर्योधन काय, धृतराष्ट्र काय. तेव्हा ते इथून मी तिथे जाईपर्यंत कोणत्याही रूपानं माझा आदर सत्कार करतील, जेवणाची व्यवस्था करतील, पाण्याची व्यवस्था करतील, पण मी कोणालाही कुठेही स्पर्श करू देणार नाही. कोणी दिलेलं पाणी पण मी घेणार नाही. आणि आजही अशीच व्यवस्था आहे. राष्ट्रपती येणार असतील किंवा परदेशी पाहुणे येणार असतील, त्याकरता वेगळी व्यवस्था असते. कोणी आलं आणि पाणी दिलं आणि असं होत नाही. असं करता कामा नाही. म्हणून म्हणलं हे सगळं माझ्याबरोबर पाहिजे. मी कोणाच्याही मोहाला बळी पडणार नाही. मला निर्वेदपणे तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि तो तिकडे गेल्यानंतर ती शिष्टाई असफल झाली. पण तो कशा करता गेला होता. शिष्टाई असफल होणार त्याला माहितीच होतं. दुर्योधनाने सांगितलं सुईच्या आग्रावरती रेल्वे मातीचं पण मी देणार, हे त्याला माहिती आहे. तो काय बोलणार आहे तेव्हा. इतकं राजकारण झाल्यानंतर शेवटच्या घटकेला दुर्योधन माघार घेईल का, घेणारच नाही. मग तो शिष्टाई करता का गेला. त्याला कशा करता शिष्टाई करायची होती. तो जेव्हा विदुराने त्याला विदुराकडेच तो उतरला. विदुराने जेव्हा विचारलं की सगळं जग तुला मानतं, सगळ्या जगामधला तू अत्यंत आदरणीय असा, तुला विभूतीच म्हणतात. अत्यंत सामान्य बुद्धीच्या आणि सामान्य विचाराच्या दुर्योधनादी लोकांशी बोलण्याकरता तू मुद्दाम आलास, हे तुला शोभतं का. तू का आलास. त्यांची लायकी आहे का तुझ्याबरोबर संवाद करण्याची. तेव्हा ते काल सांगितल्याप्रमाणे ते उत्तर दिलं की लोकांनी उद्या मला दोष देऊ नये एवढ्याकरता मी आलो. म्हणून तू रागवू नकोस म्हणाले. त्यांच्या एकूण नीचपणाचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी युद्ध ठरवण्याकरता आलेलो आहे, दह करण्याकरता आलेलो नाही. आणि तो बाहेर पडला. त्याला फसवण्याकरता केवढी यंत्रणा राबत होती हस्तिनापुरामध्ये. श्रीकृष्ण येतोय असं जेव्हा कळलं तेव्हा धृतराष्ट्राची पहिली प्रतिक्रिया अशी आहे, श्रीकृष्ण जर येत असेल तर त्याच्याकरता सर्व रत्नांचा खर्च करून स्वतंत्र राजवाडा बांधायचा, राजमहाल बांधायचा, चारी बाजूला रत्नांचा प्रकाश पडला पाहिजे, त्याच्याकरता स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केली पाहिजे, काही कमी पडता कामा नये. आणि पुढे तो असं म्हणतो, हे सगळं करत असताना कुरु साम्राज्याचं वैभवाचं असं प्रदर्शन करा की त्या वैभवाच्या प्रदर्शनानं कदाचित तो तुमच्या बाजूला वळण्याची शक्यता आहे. केवढं राजकारण आहे. श्रीकृष्णाला शरण जाण्याचे, श्रीकृष्णाला शरण आणण्याकरता जे खटपट करतात त्यांचं नाव कौरव. आता हे श्रीकृष्णाला माहिती आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने आधीच ठरवलं कुठेच तोंड उघडायचं नाही. त्यामुळे जेव्हा दुर्योधन म्हणाले यावं यावं यावं, आपली इथे व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे मी विदुराकडे उतरणार आहे. दुर्योधन म्हणाले तुमच्याकरता जेवणाची स्वतंत्र व्यवस्था आहे. श्रीकृष्ण म्हणाला मी दुसरीकडे जेवत नाही. दुर्योधन म्हणाले तुम्ही आमचे पाहुणे आहात ना, तुम्ही आमच्याशी चर्चा करण्याकरता आलेला आहात, तर तुमचं सरबारी करणं आमचं काम आहे. तर श्रीकृष्णाने उत्तर दिलंय, माझा जिवलग मित्र असेल तर मी त्याच्याकडे पाणी पितो,
किंवा मी जर प्राणसंकटात असेल तर मी जेवण करतो. तू माझा जिवलग मित्र नाही आणि या क्षणी मी प्राणसंकटात नाही, मग इथं मी कसं राहणार? याला श्रीकृष्ण म्हणतात. आणि मग तो विदुराकडे गेला. तिथेच दुर्योधनाला कळलं हे वाटतं तितकं प्रकरण सोपं नाही. उद्याच्या सभेत काय होणार हे त्याला तिथंच कळलेलं आहे. आपण म्हणून ते हा ऐकणार नाहीये, त्याचंच आपल्याला ऐकायला लागणार. ती शिष्टाई असफल झाली. श्रीकृष्णालाच पकडण्याकरता कर्ण, दुःशासन, दुर्योधन आणि शकुनी त्याला अटकाव करायची कल्पना करण्याची. जास्ती मी घोळ घालू नका, याला अटक करा. पण तो अटक करणं इथपर्यंत पुढे जाईल दुर्योधन हे लक्षात ठेवून त्यांनी आपल्या सात्विकीचं सैन्यच बरोबर घेतलेलं होतं. आणि थोडी मर्यादा उल्लंघन केल्याबरोबर श्रीकृष्णाने त्या ठिकाणी विश्वरूप दर्शन दाखवलं. पकडा मला, कोणावर पकडायचं होतं. चारी बाजूला श्रीकृष्ण दिसायला लागल्यानंतर ते घाबरले. श्रीकृष्णाने आपलं रूप आवरून धरलं. श्रीकृष्णाने सगळ्यांचा निरोप घेतला आणि श्रीकृष्ण बाहेर पडला. श्रीकृष्णाची शिष्टाई संपल्यानंतर सुरू झालेली आहे. फार काही कोणाला माहिती नाही आहे. आणि तो बाहेर पडता क्षणी लोकांच्या एवढंच लक्षात आलं, आता पुन्हा हा महापुरुष आपल्या हस्तिनापुरात येण्याची शक्यता नाही. याचं दर्शन झालं तर फक्त आपल्याला रणांगणातच होणार आहे आणि दुसरं सैनिकांनाच होणार आहे. त्यामुळे त्या राजधानीमधली लहान थोर माणसं सगळी चारही बाजूनं रस्त्यावर गोळा झाली. त्या गर्दीमध्ये भीष्म आहेत, द्रोण आहेत, कृपा आहेत, दुर्योधन आहे, सगळे लहान मोठे सगळं आपला अहंकार विसरून त्याचा दर्शनाकरता उभे. चारी बाजूने ही गर्दी आहे. हे सगळं वर्णन महाभारतकारांनी केलेलं आहे. आणि त्या गर्दीमध्ये श्रीकृष्णाचं कुठेही लक्ष नाही. श्रीकृष्ण चारी बाजूला असा बघत चाललेला आहे. श्रीकृष्ण कोणाकरता बघतोय? कोण हवाय त्याला त्या गर्दीमध्ये? त्या गर्दीमध्ये तो कर्ण कुठे दिसतोय का बघतोय. श्रीकृष्णासारख्याला कर्णाची दखल घ्यावी असं वाटावं असा कर्णाचा वास्तव अधिकार आहे. चांगला कर्ण जो आहे तो इतका चांगला आहे की श्रीकृष्णाने त्याच्याकरता वाट बघावी. आणि असं बघता बघता त्या गर्दीमध्ये स्वतःचा अहंकार विसरून, अंगदेशाचं राज्य विसरून, सम्राटपद विसरून, मंत्रिमंडळातलं मंत्रिपद विसरून एका सामान्य गर्दीमध्ये सामान्यासारखा कर्ण उभा आहे त्याला दर्शन घेण्याकरता, म्हणजे निरोप देण्याकरता. आणि त्याला बघितल्या क्षणी त्याने रथ थांबवला. श्रीकृष्णाने सांगितलं रथ थांबवा. आणि रथ थांबल्यानंतर श्रीकृष्णाने फक्त त्याच्याकडे बघितलं आणि फक्त हात असा केलेला आहे. कोणाकरता हात केला ते त्याला कळलं. तो सगळ्यांना बाजूला करून धावत पुणे आला. श्रीकृष्णाच्या हातात दिल्यानंतर श्रीकृष्णाने त्याला आपल्या रथात घेतलेला आहे. काय अधिकार असेल त्याचा? त्याला आश्चर्य वाटलं. श्रीकृष्ण बोलायच्या आधीच कर्ण म्हणला, आज अशी काय माझ्यावरती विशेष कृपा? तुमच्या रथात तुमच्या शेजारी आज मला आपण बसवलं. हो, तसंच कारण आहे. आता तू बघितलंस युद्ध नक्की झालं हे तर तुला माहितीच आहे. दुर्योधन ऐकत नाही हे तर तुला कळलेलंच आहे. पांडव माघार घेत नाही हेही तुला कळलेलं आहे. आताच तुझ्याशी बोलण्याकरता मला वेळ आहे म्हणून तुला बोलवलं. काय सेवा करू म्हणा कर्ण? नाही, सेवा काही करायची नाही. मी तुला एक गंमत सांगणार आहे, एक रहस्य सांगायचं. हो, काय विशेष रहस्य सांगायचं? सांगतो म्हणा. तू ज्या पांडवांचं इतके वर्ष वैर करतोयस, त्यांना पाण्यात पाहतोयस आणि त्यांच्याशी लढण्यासाठी तत्पर राहतोयस आणि दुर्योधनाला सतत सांगतोयस पांडवांना मी ठार करीन, मी ठार करीन. त्या पांडवांची माता राजमाता कुंती आहे. त्या कुंतीचा तू मुलगा आहेस हे माहिती आहे का तुला? बापरे, काय झालं असेल कर्णाचं? एवढा कर्णाला धक्का बसला असेल. त्यांनी कसं तरी आपला हो नाही, मला कल्पना नाही. हो, मी खोटं बोलत नाही, तुला माहितीच आहे. कर्ण श्रीकृष्ण म्हणाला, हो हो तू खरं बोलतोयस मला धक्का बसला. हो म्हणाले. आणि या 5 पांडवांचा तू ज्येष्ठ भाऊ आहेस, ज्येष्ठ बंधू आहेस. आणि मग ज्येष्ठ बंधूंनी 5 भावांच्या विरोधात लढणं तुला योग्य वाटतं का?
असा प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर देता येईना. त्याचा श्रीकृष्ण म्हणाला, म्हणून मी तुला असं सुचवतो की तू 5 भावांच्या विरोधात स्वतःची शक्ती आणि बुद्धी खर्च करण्यापेक्षा तू पांडवांच्या बाजूला का येत नाहीस? 1 नाही 2 नाही, स्तब्धता, शांतता, गर्दी, चारी बाजून गर्दीच आहे. त्यात त्यांचा संवाद चालू आहे आणि तो काहीच उत्तर देत नाही म्हटल्यानंतर श्रीकृष्ण किती पुढे गेला. श्रीकृष्ण म्हणाला, कर्णा मी काय सांगतो ऐक, तू जर पांडवांकडे आलास तर पांडवांचा तू नेता होशील. पांडव विजयी झाले तर सिंहासनावर तुला बसवतील, तुला राज्याभिषेक करतील. तुझ्या दोन्ही बाजूला नकुल सहदेव चौऱ्या घेऊन उभे राहतील, अर्जुन छत्र घेऊन उभा राहील, भीम तुझ्या पायाशी उभा राहील आणि युधिष्ठिर सेवा करण्याकरता हात जोडून उभा राहील. आणि काय पाहिजे म्हणून आयुष्यात मिळवायचं काय असतं म्हणालंय. ही एवढी सुवर्ण संधी तुला लाभावी म्हणून मी रथ थांबवलेला आहे. त्याचं कारण तुझी आई कुंती आहे. त्याला धक्का बसला. मग काय विचार करतोस? कर्णाचा मोठेपणाचे जे 2 प्रसंग आहेत ते हे सगळं ऐकल्यानंतर त्याला धक्का बसला. त्याचा रक्ताचं पाणी झालं. तरी त्याही अवस्थेत सावरून त्याने उत्तर दिलंय. तू म्हणतोस ते मला पटलं म्हणत आहे. माझी आई कोण ते मला आत्ता कळलं आणि राधा माझी आई नाही तेही आत्ताच कळलं. पण एक लक्षात घे म्हणते, मी अगदी जन्माला आल्यापासून माझं शरीर स्वच्छ करण्याकरता हगणं मुतणं राधेनं केलेलं आहे. मी जर आत्ता तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला होकार देऊन जर कुंतीचा मुलगा म्हणून पांडवांच्या बाजूला आलो तर राधा गेल्यानंतर तिला तर्पण करण्याकरता, तिला तिलांजली देण्याकरता मी लायक असणार नाही. आणि मी जोपर्यंत तिला तिलांजली देत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला गती मिळणार नाही. आणि तिने मला जे लहानाचं मोठं केलंय, माझ्या वडिलांनी जे मला मोठं केलंय, हे मी या सगळ्या प्रलोभनाच्या बदल्यात विसरू शकत नाही. म्हणून कृष्णा, माझी आई कोण हे तुम्हाला सांगितलंस त्याबद्दल मी आभारी आहे. पण मला आई वडिलांच्या बाबतीत कृतज्ञ होता येणार नाही. धन्यवाद. कृष्णाची शिष्टाई असफल झाली का सफल झाली? सफल झाली. त्याच्या बाणांचा वेग कमी झाला. आपण ज्यांच्यावर बाण सोडणार आहोत ते आपलेच भाऊ आहेत म्हटल्यानंतर त्या बाणांचा वेगच कमी झाला. त्याच्या बाणांचा वेग कमी झाल्यानंतर कौरव पक्षामधलं सामर्थ्यच गेलं. महाभारतकारात असं म्हणतात, श्रीकृष्णानं स्वतः लढाईच्या आधीच अर्धी लढाई जिंकलेली आहे. आणि खिन्न मनानं, जड अंतःकरणानं आपली आई कुंती आहे हे समजल्यामुळं अस्वस्थ झालेला कर्ण खाली वाकून नमस्कार करून मोठ्या कष्टानं रथातनं खाली उतरला. आणि तो खाली उतरल्यानंतर श्रीकृष्णाचा रथ पुढे गेला. श्रीकृष्णाने एका ह्याच्यात किती गोष्टी साध्य केल्या. त्याला त्याची आई सांगितली, राधा त्याची आई नाही हे सांगितलं, त्याचा कृतज्ञपणा प्रसिद्ध केला. पण कौरव पक्षाकडचा जो आक्रमक असणारा आवेश आहे तोच त्यांनी कापून काढला. किती तुम्ही ठरवलं ते माझे शत्रू आहेत म्हणून, तरी ते माझे बांधू आहेत हे कळल्यामुळे शत्रुत्वाची भावनाच कमी झाली, टोकदारपणा कमी झाला. हा त्याचा मोठेपणा महाभारतकारी नोंदवलेला आहे. प्रत्यक्ष युद्ध जेव्हा नक्की झालं, तिथी ठरली, त्यावेळेला कुंतीला पण असं वाटलं की आपण कर्णाचं सामर्थ्य प्रचंड आहे,
आणि हा प्रलयंकर योद्धा जर खऱ्या अर्थानं प्रलयंकर पद्धतीने येऊन लढू लागला तर माझी 5 मुलांना हा कापू शकतो म्हणून. अर्जुनाचं काही याच्यासमोर चालणार नाही. बाकीच्यांचा विषयच काढायचा नाही. त्याच्याशी लढण्याची क्षमता फक्त अर्जुनाचीच आहे. तर काही करून ह्याला वश केला पाहिजे किंवा अनुकूल केला पाहिजे म्हणून कुंती पुत्रप्रेमापोटी त्याला एकट्याला गाठते आणि त्याला म्हणते, अरे मी राजमाता कुंती तुला भेटायला आली. त्याला कळलेलं आहे श्रीकृष्णाकडून. आता तू का आलीस? तू तुला नमस्कार करण्याच्या भूमिकेत नाही, मुला राग आलाय तिला त्या आलाय म्हणून. आता तू का आलीस भेटायला? हो तू माझा मुलगा आहेस पण मी तुला भेटायला आली. तो काही बोलला नाही. तू माझ्या मुलांना ठार करू शकतो ज्याबद्दल माझी खात्री आहे म्हणून मी तुला भेटायला आलो. माझी बोलायची इच्छा नाही कारण म्हणाला, कशाला भेटायला आलीस मला? मी कधी म्हटलं मला तुला भेटायचं? काय नाही, पण माझ्या मुलांच्या भवितव्याची मला चिंता वाटायला लागली म्हणून मी तुला भेटायला आलो. पण तू माझा मुलगा आहेस हे सांगायला मात्र तुला धीर झाला नाही आणि आता मुलं तुझी मरतील माझ्याकडनं म्हटल्यानंतर तू स्वार्थानं प्रेरितून आलीस. हे काही मला आवडलं. त्यामुळे ते काही असलं तरी मी म्हणले भीतीग्रस्त होऊन तुझ्याकडे आलेलं आहे. तो तुम्हाला ठीक आहे म्हणा, मी रणधुरंदर योद्धा आहे. तेव्हा तो म्हणतो मी आहव शोभी आहे. आहव म्हणजे सैन्य, सैन्यामध्ये शोभून दिसणार आहे आणि मी प्रलयंकर योद्धा आहे याबद्दल लोकांची खात्री आहे म्हणा. आणि म्हणून ती खात्री तुझी असल्यामुळे ती माझ्याकडे आलीस. मी तुला असं विनमुख पाठवत नाही म्हणून आलीसच आहे. मी तुला एक वचन देतो, अर्जुनाची माझी वैर पहिल्यापासून आहे. अर्जुनाची स्पर्धा करणं हे माझं जीवित कार्य आहे. त्याला सोडून बाकीच्यांना मला मारायची संधी मिळाली तरी मी त्यांना जिवंत सोडून मारणार नाही, ठार मारणार नाही, शिरच्छेद करणार नाही. एवढं तुला मी वचन देतो. पण तेवढं वचन त्यांनी घेतलं आणि खाली मान घालून अपमानित होऊनच ती परत आली. आता ह्याच्यामध्ये काय नक्की झालं बघा. त्याने जे वचन दिलं त्याच्यामध्ये त्याने आपल्या मित्राला दिलेल्या वचनाचा भंग झाला. दुर्योधनाला काय सांगितलं तरी मी पांडवांना ठार मारीन. काय गरज होती कुंतीला वचन द्यायची? मुळामध्ये असं आहे, दुर्योधनाचा जो सगळा उद्योग चाललाय तो ह्याच्या जीवावर चाललाय, कर्णाच्या जीवावर. आणि कर्णाच्या जीवावर उद्योग चाललेला असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी कर्ण त्याला सांगत असतो आपण युद्ध करू, आपण त्याला ठार करू, मी तुला सिंहासनावर बसवतो. हे सगळं पालुपत्याचं चालू आहे. त्यामुळे भीष्म, द्रोण, कृप, गांधारी, धृतराष्ट्र, धौम्य, विदूर अशा सगळ्या लोकांनी जरी सांगायचा प्रयत्न केला तरी दुर्योधन ऐकत नाही केवळ कर्णाच्या सांगण्यावर. आणि असा हा कर्ण स्वतः कबूल केलेला असताना सुद्धा कुंतीला जेव्हा वचन देतो की मी तुझ्या 4 मुलांना संधी मिळाली तरी मारणार नाही, हा अप्रत्यक्ष मित्रद्रोह होता. मित्र कोणाला म्हणायचा? पापान् निवारयति योजयते हिताय गुह्यानिगूहति गुणान् प्रकटीकरोति आपद्गतं न च जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संतः. आपत्काळामध्ये धावून येतो, लहानचा गुण असला तरी प्रकट करतो, संकट काळामध्ये गरुड असेल तेव्हा देतो आणि पापप्रवृत्तीपासून तो दूर करतो. तो मित्र हा पापप्रवृत्तीला खत पाणी घालत होता आणि अशा पद्धतीने मित्रत्वानेही तो वागत नाही. कवचकुंडल दिली, कोणाला फसवलं त्यांनी? दुर्योधनाला फसवलं नाही का? तो अजिंक्य आहे. आणि अजिंक्य असताना जर तो आपले कवचकुंडल केवळ दातृत्वाच्या सिद्धी करता देत असेल
तर नक्की काय साधलं? मरण नक्की झालं. तुझे अजिंक्यपद होतं ते गेलो. स्वतःजवळची कवच कुंडल सूर्याने सांगितलेलं आहे स्वप्नात येऊन, इंद्र ब्राह्मणाच्या रूपाने तुझ्याकडे येईल आणि तू जरी किती द्रव्य आणि कितीतरी बाकीच्या भौतिक वस्तू द्यायला कबूल झाला तरी तो घेणार नाही. तो फक्त तुझी कवच कुंडल मागेल, तर त्याला देऊ नकोस तू. तर कारण म्हणाला माझ्या दरवाजातनं कोणी परत जाता नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे. बरं, वास्तवात असं आहे ती प्रतिज्ञा पण सन्मार्गगामी नाही आहे. ती प्रतिज्ञा कशी आहे त्याची? जोपर्यंत माझ्या हातून अर्जुनाचा मृत्यू होणार नाही तोपर्यंत मी पाय धुवून घेणार नाही आणि माझ्या दरवाजातनं याचक परत जाणार नाही. म्हणजे दानधर्माच्या मागे भूमिका काय आहे? अर्जुनाचं वध व्हावं आहे. ती भूमिका पण चांगली नाही, आणि जी भूमिका चांगली नाही त्याकरता तो प्रयत्नशील आहे. इंद्र ब्राह्मणाच्या रूपात आल्यानंतर त्याची पद्धत अशी आहे, तो असं मुख्य आसनावर बसतो आणि बाजूला असे मोठमोठे थाळे ठेवलेले आहेत. रत्न, हिरे, माणकं, द्रव्य, धान्य, कपडे, वस्तू असे 10 मोठमोठे हारे भरून ठेवलेले आहेत. आणि ते जो येईल त्याला विचारतो, यातलं तुला काय पाहिजे? कोणी सांगितलं मला हे पाहिजे, तो उचलून द्यायचा. नावगाव विचारायचं नाही, अशी पद्धत आहे. अतिथीला आल्यानंतर मी कुठून आलात, कोणी माझं नाव सांगितलं, काय काम आहे तुमचं, कशावरनं तुम्ही खरे आहात, ही चर्चा अतिथीची करायचं नाही. काय म्हणाल पण त्यावेळची गोष्ट आता नाही करायचं. नाही त्या अडचणी त्या तो तुम्हाला उचलून घेऊन जाईल. तर अशी त्याची पद्धत असल्यामुळे तिथे रांगच लागायची. गरीब हे सर्वत्र असतात. गरीब म्हणजे अंधाराची पिल्ल. अंधार जसं नाहीसा होत नाही तशी दारिद्र्य घरी नाहीसं होत नाही. कोणत्याही महापुरुषाला आणि कोणत्याही देवाच्या अवताराला जगातलं दारिद्र्य दूर करता आलेलं नाही आणि करता येणार नाही. कोणत्याही राजकारणी नेत्याला जगातल्या दारिद्र्याचं कधीही नष्ट करता येत आजपर्यंत करता आलेलं नाही, पुढेही करता येणार नाही. कारण दारिद्र्य हे निसर्गनिर्मितच आहे. ते अंधाराचंच अपत्य असल्यामुळे जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत दारिद्र्य आहे. दारिद्र्य अनेक प्रकारचं असतं, तो भाग सोडून द्या. पण खायचे वांदे असणारं जे दारिद्र्य आहे ते नाही कोणाला तर. आणि असे जगामध्ये जवळजवळ 30 ते 40% लोक आहेत, सतत आहेत, महाभारत काळापासून आहेत. हे जगात असणारच. त्यांच्यावरच राज्य करायचं असतं. राज्य कोणावर करायचं? त्यांच्यावरच करायचं. आपण चांगला म्हणून सिधा जेव्हा देतो तेव्हा एका दिवसाची व्यवस्था होते. सरकारला वाटतं आपण जनतेची सेवा केली म्हणून एका वेळेच्या जेवणाने काही भागत नाही. तो जन्मभर दरिद्रीचा आहे. जन्मभराची व्यवस्था करायला सरकारकडे आहे काय? सरकारची एक तो वासना नाही, सरकारचे हात पोचतच नाही. पण आपण म्हणतो आम्ही तुम्हाला आनंदाचा सिधाला, आम्ही तुम्हाला हे नुसतं म्हणायच्या गोष्टी आहेत. जगातलं दारिद्र्य दूर होत नाही. कोणत्याही महापुरुषाला शक्य झाले नाही तर तुम्हाला आम्हाला शक्य होणार आहे का? शक्य नाही. तर असा हा कर्ण जो आहे, कारण नसताना पाचापैकी 4 मुलांच्या जीविताची हमी देतो आणि अप्रत्यक्ष दुर्योधनाचा म्हणजे प्रत्यक्ष दुर्योधनाची कृतज्ञता करतो असं त्याचा अर्थ. तो असं का वागतो असा प्रश्न आला. आणि म्हणून सगळं महाभारताचं युद्ध संपल्यानंतर युधिष्ठिरानं आपल्या जातभाईंना तिलांजली देण्याकरता जेव्हा तो बसला तर प्रत्येकाचं नाव घेऊन तो तिलांजली देत होता. आणि त्या गर्दीमध्ये त्याला माहीत नाही आहे, युधिष्ठिराला हे माहीत नाही आहे कारण आपला मोठा भाऊ आहे म्हणून. कुंतीचा मुलगा हे माहीत नाही आहे. कुंती बघती आहे, ह्याला दे त्याला दे, सगळ्यांची नावं घेतली जातात, सगळ्यांच्या नावानं पिंड दिले जातात, पाणी सोडले जातं. शेवटी तिला राहवेला आणि म्हणून ती म्हणजे अरे युधिष्ठिरा कर्णाला दे रे, तुझा मोठा भाऊ आहे तो. तेव्हा त्याला धक्का बसला. एवढ्या संबंध रणधुमाळी आपण आपल्या मोठ्या भावाची पण हत्या केली तेव्हा त्याच्या हातातलं जे काम चालू होतं ते बंद पडलं.
तो म्हणत, काय माते तू काय केलंस ते? काय सांगितलं नाहीस आम्हाला आत्तापर्यंत? आम्ही युद्धात केलं नसतं ना, त्यालाच महिना केला असता. आमच्याकडनं एवढी मोठ्या भावाची हत्या घडली तरी तुला तोंडातनं शब्द काढता आला नाही, आणि आत्ता बोलतेस तो मेल्यानंतर. आणि त्याला इतकं परमावधीचं दुःख झालं की आपण आता राज्य कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं. त्याला जे दुःख झालं त्या दुःखातून बाहेर काढण्याकरताच श्रीकृष्णानं भीष्मांची योजना करून शांती पर्व आणि अनुशासन पर्व. तो सन्मार्गगामी आहे, त्याला अन्यायानं मिळालेलं काही नको आहे. जेव्हा काय करावं असा प्रश्न पडला तेव्हा युधिष्ठिराचा मोठेपण असा आहे, तो म्हणाला मला 4 गावावरती मी संतुष्ट आहे. आणि 4 गावाला 4 भाऊ जे आहेत त्या भावांना कोणतं गाव मिळावं ते तो लिहून देतो, सांगतो. त्याला श्रीकृष्णाने विचारलं, मग तुझ्या स्वतःबद्दल काय? मी दुर्योधनाचा मोठा भाऊ आहे, मोठ्या भावानं धाकट्या भावाकडनं काही घ्यायचं नसतं म्हणाले, मी देऊ शकतो, तो कोण मला देणार, मला काही नको म्हणाले. या चौघांनाच का द्यायचं? तर ती जी गावांची नावं सांगितलेली आहेत ती जमीन सुपीक आहे, उद्या कमी जास्त काही झालं तर या भावाने असं म्हणायला नको रेताड जमीन आम्हाला मिळाली, ही सुपीक जमीन त्यांना मी देत आहे, त्याच्यावरती मी राजी आहे, मला त्यांनी काही द्यायला नको. इतका तो मनाने मोठा आहे, इतका तो सरळ मार्गी आहे. त्याला आपल्या मोठ्या भावाची हत्या झाल्यानंतर दुःख नाही का होणार? त्या अवस्थेवर तो बोलून गेले, यानंतर स्त्रियांच्या तोंडात तेल पण भिजणार नाही. खरी आहे की नाही गोष्ट? आजही खरीच आहे असं पुरुष म्हणतात. खरी तोंडात राहणारच नाही. काही कारण नसताना शेजारच्या बाईकडे जाऊन तिला ती गोष्ट सांगून शंभारी येऊन त्याला चैनच पडत नाही. काय करत आहे? तुम्हाला विचारलेलं नाही, सांगायची गरज नाही, सांगून काही साधणार नाही, तरीही ती तोंडात राहतच नाही. आणि या जगामध्ये एकही स्त्री याला अपवाद नाही. ते काही असो, परंतु कर्णाचे दुर्गुण सांगता सुद्धा कर्ण आपल्या आईवडिलांच्या बाबतीत अत्यंत कृतज्ञ आहे हे सांगायला व्यास विसरले नाही. आणि कर्णाचं चित्र जे तुम्हाला मी दाखवतोय त्याच्यामुळे असं वाटण्याची शक्यता आहे हा कर्ण हे संपूर्ण चित्र आहे, संपूर्ण चित्र नाही, हे कर्णाचं अर्धचित्र आहे. कर्णाच्या चित्राच्या बरोबर समोरच्या बाजूला द्रौपदीचं चित्र आहे. तो सूर्यपुत्र आहे आणि ती अग्निकन्या आहे. हा संघर्ष कौरव पांडवांचा दिसायला भौतिकदृष्ट्या लौकिकदृष्ट्या आहे. हा संघर्ष सूर्य आणखीन अग्नीचा आहे. हा संघर्ष एक आत्यंतिक द्वेषानं पिडलेला आणि एक आत्यंतिक द्वेषानं पिडलेला या स्त्री पुरुषांचा संघर्ष आहे. हा सूर्य तेज आणि अग्नितेजाचा संघर्ष आहे. हा न संपणारा संघर्ष आहे, किंबहुना सगळ्यांना संपवण्याकरता तयार झालेला संघर्ष. म्हणून कर्णानं उभ्या आयुष्यामध्ये द्रौपदीला सुखानं झोपू दिलं नाही आणि द्रौपदीच्या अखंड चिंतनानं कर्णाला आयुष्यामध्ये का जगावे याचं उत्तर मिळालं नाही. तो सतत बोलत राहतो, दुर्योधनाच्या शेजारी बसतो, अंगरेसाचं राज्य करतो, पण त्याला हा प्रश्न पडला, मी का जगायचो? हे द्रौपदी करतो.